मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे। 17 तारखेला माझा वाढदिवस होता आणि मॅडमनी आज तो साजरा 21 तारखेला इथं साजरा केलेला आहे। तरी मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे। माझ्या जीवनात घडलेली ट्रॅजेडी मी आज आपल्यासमोर व्यक्त करीत आहे। 17 तारीख लोकांना शुभ असते, मला का अशुभ असेल किंवा शुभ असेल माहीत नाही, पण 17 तारखेला 9:30 वाजता मला भुरळ आली आणि भुरळ आल्यामुळं माझं शुगर वाढलं आहे म्हणून माझ्या मुलांनी मला दवाखान्यात घेऊन गेले। दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर 395 इतकी माझी शुगर दाखवण्यात आली। खूपच गोड खातो ना मी, खूपच गोड बोलतो, त्यामुळं जास्तच मला हे झालं। प्रथम वेळेला मला हा त्रास झाला। दवाखान्यात हलवल्यानंतर ज्या दवाखान्यात माझा जन्म झाला 56 वर्षापूर्वी त्याच दवाखान्यात मी ॲडमिट झालो। तारीख होती 17 तारीख, वार्ड क्रमांक 17, माझा खाटेचा नंबर पण 17। मग या 17मधनं जे खतरा होता तो खतऱ्यामधनं मी बाहेर निघालो आपल्या सर्वांच्या शुभेच्छा दिल्यामुळं। रात्रंदिवस मला शुभेच्छा जे देत होते त्याच्यामुळं यमराजसुद्धा मागं गेला आणि त्यांनी सांगितलं की भावपूर्ण श्रद्धांजली तुला देण्यासाठी मी आलेलो नाही आहे, पण शुभेच्छा देऊन जातो, कारण की तुझे इतके मित्रमंडळी तुझ्यासोबत आशीर्वाद द्यायला आणि शुभेच्छा द्यायला उभे आहेत। म्हणून आज यमराजसुद्धा घाबरला आपल्या ह्या प्रेमामुळं। म्हणून अशीच आपल्या सर्वांची साथ मला मिळो। अश्विनी मॅडम, आपण इथं मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची मला संधी दिलीत। सर्वात पहिले मी दवाखान्यातून फोन लावला असेल व्हिडिओ कॉलिंग तर मॅडमला लावलं। मॅडम म्हटल्यात सर हे काय? मी म्हटलं हो, मी इथपर्यंत आलेलो आहे, पण मला माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणजे लवकर बाहेर येईल। आणि 7:30 वाजता मी स्टुडिओला गाणे गाण्यासाठी आणि माझा केक कटिंग करून मी डान्स करत होतो। या सर्वांच्या तुमच्या आशीर्वादामुळे घडलं आहे। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। धन्यवाद।